पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे अयोध्येमध्ये राम मंदिर साकारलं गेलं असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला हाणला आणि यावरून विरोधकांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलाय। परिणामी पुन्हा एकदा राजकीय संघर्ष सुरू झालाय। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आता अवघ्या 2 दिवसांवर आलाय। जगाचं लक्ष या ऐतिहासिक सोहळ्याकडे लागलंय। गेल्या 5 दशकांपासून सुरू असलेला राम मंदिराचा लढा आता पूर्णत्वास जाण्याचा क्षण जवळ येऊन ठेपलाय। राम मंदिर होईल हे स्वप्न कोट्यवधी भारतीयांनी पाहिलं होतं, पण हे स्वप्न साकार होणं सोपं नव्हतं। कारण वोट बँकेच्या राजकारणातून राम मंदिराकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं। इतकंच नव्हे तर रामाचं अस्तित्वही नाकारण्यात आलं होतं। त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। राम राज्य म्हणजे माननीय मोदीजींनी जी संकल्पना मांडली आहे, दहशतवाद मुक्त भारत, गरिबी मुक्त भारत, परिवारवाद मुक्त भारत, महिलांचा सन्मान करणारा भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत, या सगळ्या संकल्पना या राम राज्याच्या संकल्पना आहेत, ज्या मोदीजींनी या ठिकाणी आपल्याकडे मांडलेल्या आहेत। रामाचं अस्तित्व नाकारणाऱ्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतलाय। त्यामुळे विरोधकांनीही पलटवार करून देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर जशास तसं उत्तर दिलं। राम मंदिरासाठी देशात लाखो भाविकांनी लढा दिला होता। त्याचवेळी राजकीय फायद्याचा विचार करून राम मंदिराच्या आंदोलनाला कमी लेखण्याचाही प्रयत्न झाला। हा सगळा विरोध मोडीत काढून राम मंदिर साकारलं जात आहे। त्यामुळे आता याला रामराज्य म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।